त्यांच्या कार्यकाळामध्ये आलेल्या नोटिसेस 352 नोटिसेस त्यांच्या कार्यकाळामध्ये आलेल्या मच्छीमार बांधवांवर आणि व्यावसायिकांवर. 28 जुलै 2017 मध्ये एकूण 92 नोटिसेस आल्या. 19 जानेवारी 2018ला एकूण 73 नोटिसेस आल्या. 20 फेब्रुवारी 2018 एकूण 187 नोटिसेस आल्या आणि 2023ला काही नोटिसेस आल्या, जे मी आता सोशल मीडियावर टाकणार आहे. या सगळ्या नोटिसेस 352 नोटिसेस त्यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आल्या आणि ते काल म्हणतात की त्यांच्या कार्यकाळात नोटिसेसच आल्या नाही. सगळं खोटं. म्हणजे सातत्याने खोटं बोलणारा माणूस म्हणजे कोणाला जर काय प्राईज वगैरे द्यायचं असेल तर ह्या माणसाला देऊन टाका. सातत्याने हा माणूस खोटं बोलतो आणि उघड खोटं बोलतो. काही पुरावा नाही, हातपाय नाही. म्हणे त्यांच्या कार्यकाळात एकही नोटिसेस आली नाही. मी 392 दाखवतो. 392 नोटिसेस माझ्या कार्यालयामधून कधी बघून घेऊन जावं, कोणी पत्रकारांनी घेऊन जावं, कुठल्याही व्यक्तीने घेऊन जावं. माझ्या कार्यकाळामध्ये जे काही नोटिसेस आल्या, मी काल प्रांत कार्यालयामध्ये पण तेच बोललो, तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही. मच्छीमार बांधवांवर किंवा व्यावसायिकांवर कसली जरी अडचण आली, कोर्टात जरी ही फाईट न्यावी लागली, तरी निलेश राणे तुमच्या बरोबर, तुमच्या सोबत सर्वात पुढे उभा आहे हे सांगण्याचं सातत्याने मी काम करतो आणि करणार देखील. म्हणून मच्छीमार बांधव, किनारपट्टी या वेळेला निलेश राणे सोबत राहील. हेच दुखणं आहे माझ्या आमदारांचं. असो, दुसरी गोष्ट ते म्हणतायत की ह्या नोटिसेस मालवणमध्येच का येतात. खरं तर मला हा माणूस शिकलेला आहे की नाही मला माहित नाही, नोटीस वाचता येतं का माहित नाही. एवढं म्हणजे माणूस कसं बोलू शकतो. तक्रारदार हा जो आहे किंवा जी व्यक्ती आहे ती व्यक्ती मालवणमधली आहे आणि सातत्याने तक्रारी त्या व्यक्तीमार्फत होतात, तक्रारदार मार्फत होतात आणि म्हणून जी काही नोटिसेस जो काही विषय आहे, वेगवेगळ्या विषयांवर वेंगुर्ल्यात पण नोटीस गेलेल्या आहेत, देवगडमध्येही नोटीस गेलेल्या आहेत. त्याचे पुरावे मी तुम्हाला सेपरेट देऊ शकतो. पण तक्रारदार ज्या विषयांवर नोटिसेस ह्या जनरेट होत आहेत ती एका तक्रारदारीच्या तक्रार जो देतोय या विषयावर, कंप्लेनंट जो आहे त्याच्यामुळे होत आहेत. एवढी साधी अक्कल माझे आमदार वैभव नाईक यांच्याकडे नाही की मालवणमध्ये हे ह्या कारणामुळे होतं, इतर कुठलंही कारण नाही. त्यात वेंगुर्ल्यामध्ये वेगळ्या पद्धतीच्या नोटिसेस जातात, देवगडमध्ये वेगळ्या पद्धतीचे नोटीस जातात. मी असेल, पालकमंत्री असतील, आम्ही दोघेही मिळून हा मार्ग कायमस्वरूपी, म्हणजे जे यांना मागच्या 10 वर्षात जमलेलं नाही ते आम्ही कायमस्वरूपी ह्याच्यामध्ये मार्ग काढणार.